च्यायला या मॅनेजमेंटच्या काही लोक अशा विचित्र लोकेशनला प्रोग्रॅम्स ठेवतात, ते पण भर पावसाळ्यात. प्रकाश त्या मुसळधार पावसात वैतागत त्याची कार चालवत होता. पावसाचा फार राग यायचा त्याला. पाऊस म्हणजे सगळा चिखल आणि अंधारलेलं वातावरण. यात लोकांना काय रोमॅन्टिक वाटतं देव जाणे, असेच काहीसे विचार त्याचे. प्रकाश एक उंचपुरा, देखणा आणि गहूवर्णी असामी. कोणीही लगेच फिदा होईल असं व्यक्तिमत्व आणि त्याचे डोळे. त्याच्यासोबत बोलणारा त्याच्या गहिऱ्या तपकिरी डोळ्यात हरवून जायचा. समोरच्याच्या काळजाचाच वेध घ्यायचे जणू ते. आणि मार्केटिंगमध्ये करिअर केल्यामुळे आपसूक लागवी आणि रसाळवाणी लावलेली समोरच्याला नकळत आपलंसं करण्याची कलाच जणू अवगत होती त्याला. एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत होता. आज कंपनीच्या सगळ्या सिनियर लोकांचा रिवॉर्ड्स आणि रिकग्निशनचा प्रोग्रॅम होता. सगळे मॅनेजर्स, हेड्स आणि कंपनीचे डिरेक्टर्स पण स्वतः हजर होते. मागच्या क्वार्टरमध्ये दणदणीत सेल झाल्यामुळे सगळ्यांना त्या शहराबाहेरच्या फेमस रिसॉर्टमध्ये पार्टी होती. सगळ्यांची सो कॉल्ड भाषणं, पार्टी, दंगामस्ती या गोंधळात निघायला बराच उशीर झाला. तसं रात्रीचे 9 वाजलेले फक्त. पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसं पण पाऊस आवडायचा नाही. त्या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावरचं सगळंच बिनभरवशाचंच. कधी कुठून एखादा दगड कोसळेल किंवा दरड काही सांगता येत नाही. वैतागत आणि मॅनेजमेंटला शिव्या देत तो हळूहळू गाडी चालवत होता. पुढे दूरवर कुठेतरी एखादी स्ट्रीट लाईट मिणमिणत होती. तेवढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणती तरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ नेत आपली गाडी थांबवली. ही गाडी कुठेतरी पाहिलीये असं विचारच करत होता. तेवढ्यात त्या गाडीतून कोणती तरी युवती बाहेर आली आणि प्रकाशच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली. आता काच खाली करण्यावाचून पर्याय नव्हता त्याच्याकडे. वैतागत आंबट तोंड करत त्याने काच खाली केली आणि बघतो तर समोर बेला, त्याची सिनियर. माझी गाडी बंद पडलीये, प्लीज मला पुढे शहरापर्यंत लिफ्ट देऊ शकता का? प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला. पार्टीला आज चक्क मॅडम साडी घालून आलेल्या. त्या पावसात भिजून अर्धवट मेकअप वाहून गेल्यावर पण खूप सुंदर दिसत होती. भिजलेली साडी तिच्या कमनीय बांध्यावर चिटकून तिच्या शरीराची सुंदरता अधोरेखित करत होती. पावसाचा प्रत्येक थेंब तिला स्पर्शून आज धन्य होत असेल त्याला मनाशी वाटून गेलं. काश हम इस बारिश की एक बूंद होते, जमी पर गिरने से पहले उनकी ओठों को चूम लेते. मॅम सोडतो ना तुम्हाला, त्यात काय? उतरलेला त्याचा चेहरा लगेचच फुलला. बेला त्याची बॉस आणि क्रश. सगळ्यात वाईट म्हणजे तिचं लग्न झालेलं, ते पण त्यांच्याच कंपनीतल्या मार्केटिंग हेडसोबत. त्यामुळे सगळे जरा जपूनच असायचे तिच्यापासून. तशी तीही फारशी कोणाशी कामाशिवाय बोलायची नाही. पण प्रकाश मात्र तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून नसलेली पण कामं काढून जायचा. त्यातही ती त्याला चक्क इग्नोर करायची. त्याला इग्नोर करणारी ती आजपर्यंतची एकमेव व्यक्ती होती. त्याचा चार्म फक्त तिच्यावर चालला नव्हता. आज सकाळी प्रोग्रॅमला आल्यापासून त्याला काही त्याची ड्रीम गर्ल दिसली नव्हती, म्हणून तो जास्तच वैतागलेला होता. पार्टीमध्ये थांबण्याचा मूडच नव्हता. तिची एक झलक दिसावी म्हणून किती प्रार्थना केली असेल त्याने देवाला, हे तो जाणे आणि देवच जाणे. अरे प्रकाश तू, थँक गॉड. समोर ओळखीचा माणूस बघून बेलाच्या जीवात जीव आला. ती पटकन गाडीत बसली. स्वतःच्या गाडीतून प्रकाशच्या गाडीत बसेपर्यंत ती चिंब भिजून गेली. बिगी हसीना त्याच्या बाजूला बसलीये याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला पुढचा प्रवास खूप गोड वाटायला लागला. तो पावसाळी थंड रात्र, धो धो कोसळणारा पाऊस आणि बाजूच्या सीटवर बसलेली ती. कधी नव्हे ते त्याला आज पाऊस रोमॅन्टिक वाटायला लागला. साथ कोई हम सफर हो तो हर सफर सुहाना लगता है. आणि आज तर ती. आज मंजिल येऊच नये लवकर असंच वाटत होतं. ए खुदा ए गुजरने वाला हर लम्हा ठहरा दे, बड़े अरसे बाद महबूब मिला है. आज थोडी
गुप्तगू तो करणे दे. प्रकाश बेला प्रकाशकडे बघत होती. तो अजूनही एकटक तिच्याकडे बघत होता. बेलाने हसतच त्याला बोटाने समोर बघायचा इशारा केला. तिच्याकडे बघायच्या नादात त्याने कार स्टार्टच केली नव्हती. ओह शिट, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. त्याने घाबरून आपली मान वळवली. त्याची ती धांदल बघून बेलाला मात्र आपलं हसू आवरेना. प्रकाश तिला असं खळखळून हसताना पहिल्यांदाच पाहत होता. समोरचं नीरस चिखलमय रस्ता बघण्यापेक्षा तिच्या हसण्यात गुंतून जायचं मन करत होतं. कसाबसा तो स्वतःवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करत होता, पण मान तरीही तिच्याकडे वळायचीच. पाऊस दणकून कोसळत होता, इतका की समोरचं दिसतच नव्हतं. कारच्या लाईटचा उजेड पण जवळपासच विरून जात होता. अगदी अंदाजानेच तो कार चालवत होता. शहराबाहेरचा रस्ता असल्याने सगळंच सुनसान होतं. रस्त्यावरचा अजस्त्र अजगरासारखा पसरलेला अंधार, त्यावर तुटून बेभान पडणारा पाऊस, त्या पावसाचा बधीर करणारा आवाज, एकूणच वातावरण काळजीत धडकी भरवणारं होतं. मॅम, तुम्ही एवढ्या रात्री अशा एकट्याच? आणि सर? काहीतरी विचारायचंय म्हणून विचारलं त्याने. थंडी वाजते, AC कमी करशील का प्लीज? नेहमीप्रमाणे आत्ताही बेलाने सरळ इग्नोर केलं त्याला. रागच आला होता तिचा, पण काहीच न बोलता त्याने AC बंद केला. बॅकसीटवर ब्लेझर आहे, ते घालू शकता, म्हणजे थंडी थोडी कमी वाटेल. त्याने समोर बघत बॅकसीटजवळ बोटाने इशारा केला. तसं पण तिच्याकडे काही पर्याय नव्हताच. तिने काही न बोलता चुपचाप ब्लेझर घातला. मगापर्यंत हवा हवासा वाटणारा प्रवास तिच्या अशा वागण्याने नकोसा वाटायला लागला त्याला. आपला अपमान करण्यासाठी म्हणून देवाने हिची भेट घडवलीये, उगाचच त्याला वाटून गेलं. मनातल्या मनात रागावला पण देवाला तो. पुढचा बराच वेळ तो स्वतःच्याच मनात भांडत होता. सॉरी प्रकाश. तिला कदाचित स्वतःच्याच वागण्याचं वाईट वाटलं असावं. का? प्रकाश मात्र रागातच होता. साहजिकच होतं त्याचं वागणं. मी असं इग्नोर केल्यासारखं वागली. बेला ओशाळून बोलली. इट्स ओके मॅम, तो तुमचा पर्सनल मॅटर आहे. मॅम शब्दावर जोर देत प्रकाश समोर बघतच उत्तरला. ऑफिसच्या बाहेर मी बॉस नाही आहे तुझी, यू कॅन कॉल बेला. त्याच्याकडे बघत तिने एक नाजूक स्माईल दिली. नाही, मॅमच ठीक आहे. प्रकाश अजूनही तिच्याकडे बघत नव्हता. त्याच्या अशा लटक्या रुसण्याचं खरं तर तिला हसू येत होतं. बरं मग मॅमची ऑर्डर आहे की मॅमला बेला बोलायचं? ओके बेलाजी, प्रकाशने हसतच रिप्लाय केला. त्याचं तसं हसणं तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं. ओ सो मच ऑफ रिस्पेक्ट. हां, बेला चेहरा वाकडा करत बोलली. हा, मी नेहमीच देतो, पण बेलाजी इग्नोर करतात. प्रकाश आता खेचायच्या मूडमध्ये होता. यू. बेलाने त्यांच्या खांद्यावर बुक्कीच मारली आणि हसायला लागली. मग बराच वेळ त्यांची मस्ती चिडवाचिडवी चाललं होतं. एक विचारू? प्रकाश थोडा गंभीर होत बोलला. हां, विचार ना. खरीवाली बेला कोणती म्हणायची? ही आत्ता माझ्या बाजूला बसलीये ती भिगी हुई कमसीन हसीना, की ती ऑफिसवाली खडूस बॉस? प्रकाशने हसतच तिला डोळा मारला. मी खडूस बॉस काय? तिने अजून 2-3 टपली ठेवून दिल्या. आणि ऑफिसमध्ये सुंदर नाही दिसत का मी? सुंदर? हट, असली माल दिसते ना. उफ. प्रकाशने दीर्घ श्वास सोडत मागे कोसळण्याची ॲक्टिंग केली. लग्न झालंय म्हटलं माझं. बेला लटकं रागावली. ठीक आहे. तो पुन्हा समोर बघत कार चालवू लागला. पण लाईन मारायला परमिशन आहे. हसू कंट्रोल न होऊन तिने आपला ओठ दाताखाली दाबला. असली गोड दिसते ना तू हसताना. ऑफिसमध्ये तू फारसं हसत नाहीस, पण जेव्हा केव्हा मला टेन्शन येतं ना, मी तुझ्याकडे बघतो. तुझी एखादी स्माईल पण मला एनर्जी देते. प्रकाश एकटक पाहत तिच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न करत होता. खरंच? बेला मात्र गंभीर चेहऱ्याने पापणीही न मालवता प्रकाशकडे पाहत होती. देवा शपथ. प्रकाशने गळ्याची शपथ घेतली. अजून काय काय हरकत करत असतो हा? तिने डोळे मिचकावत प्रश्न केला. आहे खूप काही, पण उद्या माझा जॉब जाणार नसेल तर सांगेन. त्याच्या उत्तरावर ती चक्क लाजली. प्रकाशसाठी तिचं लाजणं अगदीच अनपेक्षित होतं. आत्ताच तर कुठे खरी बेला उलगडत होती. ऑफिसमधील
ती खडूस बॉस बेला आणि ही अल्लड बेला, किती जमीन आसमानाचा फरक होता. त्यात तिचं असं लाजणं त्याच्या काळजावर वार करत होतं. काश ती सिंगल असती. बेला, त्याने हळू आवाजात तिला हाक मारली. त्याच्याकडे न बघताच तिने हुंकार भरला. तू वेड लावतेस मला. तुझे हे ओले केस, खट्याळ पण खूप काही लपवून ठेवणारे डोळे, थरथरणारे ओठ, फुलणारं नाक, तुझ्या भिजलेल्या शरीराचा गंध आणि त्यात हे डोळे बंद करून ओठ दुमडून लाजणं वेड लावतायत मला. प्रकाश असं काही गुंग होऊन बोलत होता की बेलाच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि तिने मान खाली घालून चेहरा आपल्या ओंजळीत लपवला. प्रकाश घाबरला. तिच्या असं रडण्याले त्याच्या पोटात गोळा आला. बेला, आय एम सॉरी. माझा वाईट हेतू नव्हता. प्लीज तू रडू नको. प्लीज बेला, प्लीज तू रागव, ओरड, पण रडू नकोस ना गं. बेलाने करंगळीच्या टोकाने डोळ्यातील पाणी टिपत त्याच्याकडे बघितलं. एव्हाना घाबरल्याने त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच आठ्या पडल्या होत्या. मी रागावली नाही. रडते ते पश्चातापाने. पश्चाताप होतोय आयुष्यातल्या काही निर्णयांचा. लग्न करणं या सगळ्यात मोठा चुकलेला निर्णय. लग्नानंतर कित्येक वर्षांनी मी आज अशी मनसोक्त हसली असेन. मागचा 1-1.5 तास मी मनासारखी वागली नाही तर नेहमीच त्याची भीती. बेला गप्प झाली. सॉरी, पण मी खरंच सॉरी बेला. प्रकाशच्या डोळ्यात नकळत मर्यादा ओलांडल्याची सल होती. त्याला अर्ध्यावरच तोडत ती बोलली, तू मला पहिल्या दिवसापासून आवडतो प्रकाश. फक्त त्याच्या धाकामुळे मला खडूस बॉस बनावं लागतं. नाहीतर तुझ्या या गहिऱ्या डोळ्यात मी कधीच बुडून गेलीये. कित्येकदा त्याच्या मिठीत पण मला तुझे नकळत झालेले स्पर्श आठवतात. आणि तिने लाजून मान खाली घातली, पण गुलाबी गालावर गुलाब फुलले होते तिच्या. प्रकाशने तिच्या गालावर अलगद हात फिरवला. तिच्या मऊ गालाला नाजूकपणे खेचला आणि विचारलं, आणि काय? त्याच्या पण ओठावर हसू पसरलं आणि तिने अलगद आपला हात त्याच्या हातावर ठेवला आणि त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले. क्षणभर त्याला जे घडतंय ते समजलं नाही. त्याच्या अंगावर रोमांच उठले. एक गोड शिरशिरी सर्वांगातून लहरत गेली. मेंदूतले सगळे विचार बंद पडले. पोटात असंख्य फुलपाखरं बागडावी असं काहीतरी झालं. धुंदीत त्याने गाडी थांबवली. गाडी का थांबवली? तिने मागे सरत विचारलं. मी ब्लँक झालोय. आत्ता काहीतरी झालं ना? तिच्यापेक्षा त्याचेच गाल लाल झालेले. तिने म्युझिक प्लेअरवर गाणं चालू केलं. दिल संभल जा जरा. त्याच्याकडे बघत ती नाजूकशी हसली. त्याने अत्यानंदाने डोळे अर्धवट मिटले. तिने पुन्हा आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले. नकळत त्याच्या तोंडून उद्गार निघाले. आता तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ होते. त्याचे गरम श्वास तिच्या ओठांवर रुंजी घालत होते. तिच्या ओठांचा सुगंध तो आपल्या श्वासात भरून घेत होता. किती वेळ असा गेला कोणास ठाऊक. कोणी कोणाच्या ओठाला आधी स्पर्श केला माहीत नाही, पण पुढचा कितीतरी वेळी ते ओठांनीच ओठांशी बोलत होते. बऱ्याच वेळाने ते दूर झाले. पण चुंबनामध्ये चुंबकापेक्षाही ओढ असते. त्याने तिला आपल्या अंगावर ओढलं. त्याच्या सीटवर ती त्याच्या मिठीत अशा अवस्थेत होते. तिने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंफले. त्याने तिच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घातला. तिची मऊशार बोटं आता त्याच्या चेहऱ्यावर फिरत होती. त्याने मनातल्या मनात रंगवलेलं चित्र आज प्रत्यक्षात उतरलं होतं. आज ती त्याच्या एवढ्या जवळ होती की तिच्या हृदयाची होणारी धडधड त्याला ऐकू येत होती. या क्षणी तो स्वतःलाच विसरून जात होता. त्याच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त तिच्या मिठीचा असर होत होता. गाडीमधलं वातावरण आता गुलाबी गुलाबी झालेलं. अंगातून सळसळणारं रक्त आता गरम होत होतं. आता ती ओढ काही शांत होणार नव्हती. प्रकाश, तिचे गरम उसासे त्याच्या मनाला लागलेली ओढ अजूनच तीव्र करत होते. त्याने तिचा लाजरा चेहरा आपल्या ओंजळीत पकडला. सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात वेडू. काही न बोलताच समजून घ्यायच्या असतात. त्याने तिची हनुवटी आपल्या चिमटीत पकडून तिचा चेहरा वर केला. तिच्या त्या लाजेने चिंब भिजलेल्या चेहऱ्यावर आपल्या उष्ण श्वासांची फुंकर घातली. तिच्या त्या घायाळ करणारे डोळे मिटणाऱ्या पापणांना ओठांनी गोंजारले. तिचं अंग शहारलं. बोलू दे की जरा तुझ्या लावणाऱ्या पापणीसोबत.
त्यांनी लपवलेली गुपितं ऐकायचीत. खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत, त्यांच्या गंधात हरवून जायचंय. स्पर्शू दे तुझ्या थरथरणाऱ्या ओठांना, त्यांचं लाजणं डोळ्यात साठवायचंय. गोऱ्या पान पण पावसाच्या माऱ्याने लालसर झालेल्या कांतीवर हुरहुरीचा काटा चढला होता. एकमेकांभोवती गुंतलेले मिठीचे पाश अजूनच घट्ट झाले. श्वासागणिक श्वास गुंफत गेले. लज्जेचे सारे पडदे क्षणात गळून पडले. इतक्या दिवसांची ओढ काही स्वस्थ बसू देईना. तहानलेल्या चातकानं बैचेनीने पावसाची वाट पाहत असताना अचानक आभाळ भरून यावं आणि कोसळणारा पहिला थेंब मात्र गात्रात भरून घ्यावा. तशीच ती प्रेमासाठी भुकेलेली, त्याचं बरसणारं प्रेम स्वतःमध्ये साठवून घ्यायचा प्रयत्न करत होती. भावनेचा उचंबळून आलेला बहर ओसरल्यावर एका अनोख्या तृप्तीचं समाधान तिच्या शरीरभर पसरलं होतं. स्वतःला सावरायचंही भान उरलं नव्हतं. प्रकाश खूप प्रेमाने न्याहाळत होता तिला. त्याच्या न्याहाळण्याने देखील तिच्या गालावर लाली चढत होती. जाऊया ना आता, त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. ती अजूनच त्याच्या कुशीत शिरली. जणू तिला त्याच्या मिठीतून बाहेर निघायचंच नव्हतं. त्यानेही आवेगाने तिला कुरवाळलं. ऐ पिल्लू, त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत विचारलं. त्याने तिच्या गालावर हात फिरवत चेहरा वरती केला. पुन्हा तिचे डोळे भरून आलेले आणि चेहऱ्यावर कशाची तरी वेदना लपवण्याचा तिचा केविलवारना प्रयत्न चाललेला. तिची तशी अवस्था बघून त्याला पण भरून आलं. नक्की तिला कशाचं वाईट वाटतंय हेच कळायला मार्ग नव्हता. आता तरी तिला फक्त प्रेमाने थोपटण्याची गरज होती. तिच्या लालसर गालावरून आता डोळ्यातील पाणी उघळून चाललं होतं. प्रकाशने आपल्या बोटांनी ते आसू टिपले. ती सावरून बाजूच्या सीटवर बसली. त्याने पण काही विचारलं नाही. मग इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल टाईम ऑफ माय लाईफ. प्रकाशने वळून तिच्याकडे बघितलं. माझं लग्न ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. इतकी की ती चूक करताना मी आई बाबा गमावले. बेला हमसून हमसून रडायला लागली. आमच्यात जे काही होतं त्याला मी प्रेम समजत होती आणि तो माझं प्रमोशनसाठीचं स्ट्रगल समजत होता. अजूनही त्याला हेच वाटतं की लग्न करून त्याने उपकार केलेत माझ्यावर. तो नसता तर मी या पोझिशनला कधीच पोचू शकत नव्हती. त्याने माझ्याशी का लग्न केलं माहीत नाही. कदाचित सौंदर्याला बोलून असेल. प्रेम, रोमांस, रुसवे फुगवे असं काहीच नाही रे आमच्या नात्यात. फक्त जबरदस्ती आहे. त्याच्या मानसिक आणि शारीरिक समाधानासाठी तो मला कधीही कसाही ओरबाडले. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याला कायदेशीर परवानगी मिळाली आहे ना. मी त्याची अर्ध्या रात्री लागणारी गरज आहे. बाकी दिवसभराच्या गरजा पुरवायला बाकीच्या आहेत. तुला माहीतच असेल. इतकी वर्ष तिच्या मनात भरून राहिलेलं दुःख बाहेरच्या मुसळधार पावसासारखंच बरसत होतं. आय विश तू आधी भेटला असतास मला. मी आहे ना आता. यू डोंट वरी. प्रकाश तिच्या हातावर हात ठेवत बोलला. इट्स टू लेट. तिने निराशेने मान डोलावली. पुढच्या प्रवासात ती काहीच बोलली नाही. तिची शांतता त्याला अस्वस्थ करत होती. परंतु तिला तिच्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. वी एंट एव्हर गेटिंग ओल्डर. फोनच्या रिंगने त्याची झोपमोड झाली. सत्याचा त्याच्या कलिगचा फोन होता. सुट्टीच्या दिवशी झोपमोड केली म्हणून त्याने मनातच 4 शिव्या हसडत कॉल उचलला. त्याला हॅलो बोलायचा अवसर पण न देता सत्या बोलू लागला. प्रकाश, कुठे आहेस तू आत्ता? कुठे असणार? घरी आहे. लेट आलो ना रात्री. दुसरा रस्ता समजला ना तुला? जरा लॉंगकट होता ना तो म्हणून. दुसरा रस्ता? तू काय बोलतोयस सत्या? प्रकाश वैतागला. त्याने सवयीने टीव्ही चालू केला. तू कसा आलास घरी? पलीकडून सत्या पण वैतागलेल्या स्वरात विचारत होता. माझ्या कारने. त्याचं रोडने, ज्या रोडने आपण गेलो होतो तो न्यूज चॅनल लावत बोलला. आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता पोलिसांनी बंद केला होता म्हणून तेव्हापासून तुला कॉल करतोय. तर भावा तुझा फोन स्विच ऑफ. किती ट्राय केला. सत्याचा सूर आता बदलला होता. पण का? न्यूजमध्ये ओळखीची जागा दिसली म्हणून तो थबकला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. प्रकाश, तू ऐकतोयस? सत्या जोराने ओरडत होता. हां. प्रकाश पुतळ्यासारखा स्तब्ध होता. अरे तुझी बॉस बेला, तिचा काल ॲक्सिडेंट झाला
आणि ऑन द स्पॉट डेथ झाली. व्हॉट्सॲप बघ जरा, समजेल तुला. ऐकतोयस ना? आपल्याला फ्युनेरलला जायला पाहिजे. तयार हो. पलीकडून फोन कट पण झाला. प्रकाशने थरथरणाऱ्या हाताने व्हॉट्सॲप ओपन केलं आणि नकळत त्याच्या तोंडून अस्पष्ट लहानशी किंकाळी बाहेर पडली. ॲक्सिडेंटच्या डिटेल्ससोबतच ॲक्सिडेंट झालेल्या जागेचे फोटोज पण होते. समोर न्यूजमध्ये पण तीच न्यूज चालू होती. तोच रस्ता, तीच जागा, तोच मिनमिनणारा स्ट्रीट लाईट, तीच तिची बंद पडलेली कार, तीच साडी तशीच भिजून तिच्या अंगाभोवती चिपकलेली. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून कळवा व अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.